मॅरेथॉन आणि लॉंग डिस्टन्स शर्यतींची लोकप्रियता भारतात वाढते आहे. मॅरेथॉन आणि अर्ध मॅरेथॉन सारख्या शर्यतींमध्ये भाग घेतल्यामुळे स्पर्धकांमध्ये एकोपा निर्माण होतो आणि टीम स्पिरिट तयार होते. जिंकण्याची एक जिद्द तयार होते. ऑलिम्पिक्स हे एक उत्तम उदाहरण आहे. अशाच हेतूने वेस्टर्न नेव्हल कमांडने नेव्ही वीक उपक्रमात प्रथमच मुंबईत नौसेना अर्ध मॅरेथॉनचे आयोजन केले होते. रविवारी 13 नोव्हेंबर 2016 रोजी MMRDAच्या मैदानावर ही शर्यत रंगली. हर साल ये इस नौसेना दिवस के पहले हम काफ़ी प्रोग्राम्स आयोजन करते हैं. इस साल भी हमने एज अ रन अप टू नेवी डे हम एक मुंबई मैराथन मुंबई में हाफ मैराथन ऑर्गेनाइज कर रहे हैं. इस 21 किलोमीटर रन में काफ़ी अच्छे योगदान और काफ़ी अच्छा पार्टिसिपेशन रहा है. ऑलमोस्ट 5000 लोगों ने इसमें रजिस्टर किया है और पार्टिसिपेट कर रहे हैं. इस साल हमने ये सोचा है कि हम प्रमोट करेंगे हेल्थ और फिज़िकल फिटनेस प्रमोट करने के उद्देश्य से हमने ये हाफ मैराथन रखा है. नेवी काफ़ी ऐसे प्रोग्राम्स रखता है. नौसेना अधिकाऱ्यांच्या हस्ते या 21 किलोमीटर एअरक्राफ्ट कॅरियर रनला फ्लॅग ऑफ करण्यात आले. 3, 2, 1. ही मॅरेथॉन सर्व भारतीय नागरिकांसाठी खुली होती. सामान्य नागरिक, युवा पिढी आणि नेव्हीमधला संवाद आणि कनेक्ट वाढावा हे ह्या शर्यतीचं उद्देश होतं. एकवीस किलोमीटर शर्यतीत एअरक्राफ्ट कॅरियर रनमध्ये 3 गट होते. पहिला होता खुला गट, पुरुष आणि महिलांसाठी. दुसरा गट होता तो वेटरन गट. पुरुषांसाठी वयोगट होतं ते 45 ते 55 वर्ष, तर महिलांसाठी होतं 40 ते 50 वर्ष. तिसरा गट होता सिनियर वेटरन. त्यामध्ये वयोगट होतं पुरुषांसाठी 55 व त्यावरील वयोगट आणि महिलांसाठी वयोगट होतं 50 व त्यावरील वयोगट. सर्व धावपटू जिद्दीने या शर्यतीत धावत होते. रविवारच्या अप्रतिम अशा हवामानात धावण्याची मजा लुटत होते ते हे धावपटू. प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि हे प्रेक्षक या धावपटूंना अतिशय उत्साहाने प्रोत्साहित करत होते. प्रत्येक 2 किलोमीटरच्या अंतरावर सर्व धावपटूंसाठी पिण्याच्या पाण्याची उत्तम सोय करण्यात आली होती.
पुरुषांच्या 21 किलोमीटर शर्यतीतील खुल्या गटामध्ये पहिला क्रमांक पटकावला तो नरेंद्र उगाळे यांनी, ज्यांनी ही 21 किलोमीटरची शर्यत 1 तास 16 मिनिटं आणि 19 सेकंदात पूर्ण केली. ये नेवी मैराथन मुंबई में हम इस साल पहली बार कर रहे हैं और इस मैराथन करने का हमारा मेन उद्देश्य है कि हम अपनी पॉपुलेशन के साथ अच्छा कनेक्ट कर सकें और स्पेशली यूथ के साथ अच्छे से कनेक्ट कर सकें. इन एनी केस ये एक फ़िटनेस इवेंट है और इस फिटनेस इवेंट में हमारे साथ हर एज ग्रुप्स के लोग भाग रहे हैं, नेवी से भी और सिविलियन कम्युनिटी से भी. और इसमें जैसे आज आपने देखा करीब 5000 की रजिस्ट्रेशन है एंड अ लार्ज नंबर ऑफ पीपल आर रनिंग दिस रेस एंड सम ऑफ देम गेट टू नो द नेवी मच बेटर. उनको नेवी के बारे में ज़्यादा मालूम पड़ेगा. कुछ उनमें से नेवी ज्वाइन करेंगे और कुछ नेवी ना भी ज्वाइन करें तो भी बाहर से नेवी को सपोर्ट करेंगे. जैसे कि हम उनको सपोर्ट करते हैं वैसे ही वो हमको सपोर्ट करेंगे. इंडियन नेव्ही आहे ते जनतेबरोबर नेहमीच आहे प्रत्येक गोष्टींमध्ये आणि आज त्यांच्याबरोबर लोकांबरोबर पळून मिळून मिसळून राहून एकदम छान वाटलं. किलोमीटर डिस्ट्रॉयर रन शर्यतीत 3 गट होते. पहिला होता तो खुला गट पुरुष आणि महिलांसाठी. दुसरा गट होता वेटरन गट. पुरुषांसाठी वयोगट होतं 45 ते 55 वर्ष, तर महिलांसाठी वयोगट होतं ते 40 ते 50 वर्ष. तिसरा गट होता तो सिनियर वेटरन. पुरुषांसाठी वयोगट होतं 55 आणि त्यावरील वयोगट, तर महिलांसाठी वयोगट होतं 50 आणि त्यावरील वयोगट. या शर्यतीत एक अनोखा म्हणजेच चिप तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात आला होता. वेळ आणि अंतर याची नोंदणी करण्यासाठी या चिपचा उपयोग करण्यात आला होता. पहले हम मैन्युअली करते थे टाइम कीपिंग. अभी आज जो ये चिप आया, चिप में से सब रिकॉर्डिंग होते हैं, पूरा उनका डिस्टेंस, उनका टाइम सब आ जाते हैं. और हमारे काम क्या है, जो हम बैकअप करते, कभी इलेक्ट्रॉनिक कभी फेल भी हो सकते हैं, तो हमारा काम है सब टाइमिंग लेके सब रिजल्ट बना के फिनिश दे देने का. टाइमिंग टेक्निकल में से उनका जो भी डिस्टेंस से कवर करते सब मालूम पड़ता है. जिधर वो नहीं है क्या है, पूरा वो टर्निंग पॉइंट पे उनका सब आ जाता है, पूरा कैप्चर हो जाता है. शारीरिक स्वास्थ्य यावर आपण सर्वांनी किती लक्ष द्यायला पाहिजे याचं महत्त्व सुद्धा या शर्यतीमुळे लोकांना आपोआपच कळलं. विक्रमी 5000 स्पर्धक बीकेसी येथील MMRDA मैदानावर रविवारच्या पहाटे मोठ्या उत्साहाने आले होते. ते फक्त या नौसेना अर्ध मॅरेथॉन 2016 मध्ये भाग घेण्यासाठी. या स्पर्धेत भारतातील विविध राज्यांमधून धावपटू आले होते.
जिंकणं आणि हरणं यापेक्षा भाग घेऊन या शर्यतीचा आनंद लुटणं हे या स्पर्धेचं उद्देश नक्कीच साध्य झालं. सर्व स्पर्धकांना त्यांनी दाखवलेल्या उत्साह आणि ऊर्जेबद्दल पदकं म्हणजेच मेडॅलियन्स देण्यात आली. नॉर्मली आपल्या सोसायटीमध्ये मानलं जातं की हे आम्ही सिव्हिलियन्स आणि हे फौजी, तर आम्हाला कुठेतरी सिव्हिलियन्स बरोबर जोडायचं होतं की तुम्ही पण यू आर ऑल्सो पार्ट ऑफ अस, रॅदर आम्ही पण तुमच्याच इथनं आलेले आहोत आणि आज या युनिफॉर्ममध्ये आहोत. आज आमचे आईवडील, आज आमचे भाऊ बहीण, आम्ही सगळे तुमच्याच सोसायटीमधनं आलेलो आहोत आणि तुम्हालाच ही सर्व्हिस आम्हाला आमच्याकडनं द्यायची आहे. तर हा प्रतिसाद तुमच्याकडनं मिळाल्याबद्दल थँक्यू. मला खूप छान वाटली रेस ही. मी पोलीसमध्ये आहे, आम्ही सगळ्या मॅरेथॉन पळतो. ह्याचा रूट वगैरे एकदम छान होता आणि व्हॉलेंटियर्स टँक वगैरे व्यवस्थित सगळं ठेवले होते. पहिला इव्हेंट आहे बहुधा नेव्हीने ऑर्गनाईज करण्याचा. 5:45 चालू केलं, त्यामुळे कम्फर्टेबल होतं आणि क्राऊडवर धावताना बरं वाटलं. मी या इकडे माझ्या काही मित्रांच्या बरोबर बॉम्बे 7 आयलंड्स चॅप्टरमधून हार्ली डेव्हिडसनच्या बाईक्स घेऊन आम्ही आज इंडियन नेव्हीच्या ह्या इव्हेंटमध्ये भागीदार होतो. त्याच्यामध्ये आम्हाला ह्या सगळ्या रेसला लीड करायची आम्हाला चान्स मिळाला. तर त्या चान्समध्ये एवढं सुंदर दिसलं की जवळजवळ नेव्हीचे 600 लोक ज्या रेसमध्ये धावत होते ते काय स्पीडला धावतील हे आमच्यासारख्या सामान्य माणसाला त्यांच्या फिटनेस आणि त्यांच्या स्पीडबद्दल कधीच माहिती नव्हतं. त्याचा आज अतिशय सुंदर आम्हाला अनुभव मिळाला. तिसरी शर्यत होती ती 5 किलोमीटर फ्रायगेट रन. 3, 2, 1. ही शर्यत सगळ्यांनीच एन्जॉय केली. या रनचे उद्देश होते सर्वांनी भाग घेऊन आनंद लुटण्याचे. या शर्यतीत सर्वच म्हणजेच पुरुष, महिला, वरिष्ठ नागरिक, युवा यांनी भाग घेऊन एक वेगळीच रौनक आणली. स्पर्धकांना ही शर्यत धावून एक वेगळाच पण एक अविस्मरणीय अनुभव मिळाला. सर्व स्पर्धकांना त्यांनी दाखवलेल्या उत्साह आणि ऊर्जेबद्दल पदकं म्हणजेच मेडॅलियन्स देण्यात आली. या अर्ध मॅरेथॉनमध्ये उत्तम सुविधा उपलब्ध केल्या गेल्या होत्या. कुठल्याही स्पर्धकाला एखादी इजा किंवा क्रॅम्प आल्यास त्या धावपटूला उपचार करण्यासाठी डॉक्टर्स व तज्ज्ञ हजर होते. रविवारी झालेल्या या शर्यतीत नेव्हल बँडचं संगीतमय प्रदर्शन सुद्धा उत्तमरित्या रंगलं. मॅरेथॉन करता रिस्पॉन्स फारच सुंदर मिळाला आम्हाला. अशी अपेक्षा नव्हती की इतके पार्टिसिपंट्स येतील, पण जो उत्साह आपल्या नागरिकांनी दाखवला तो खरंच क्रेडिटेबल आहे. अँड वी आर रिअली ग्रेटफुल टू देम फॉर कमिंग अप इन सच लार्ज नंबर्स अँड मेकिंग दिस इव्हेंट अ सक्सेस. आमचा पहिला मॅरेथॉन होता, त्याला इतका छान रिस्पॉन्स सगळ्यांचा मिळाला. मी मनापासून सगळ्यांना धन्यवाद करतो. आणि यापुढे सुद्धा आम्ही असे मॅरेथॉन ऑर्गनाईज करू किंवा आमच्या ज्या कोणत्या इव्हेंट्स आहे त्याकरता आम्ही आमच्या सिव्हिलियन ब्रदर्स अँड सिस्टर्सचा असाच सपोर्ट घेऊ इच्छितो.
Thank you so much. It was really very nice to have all the personnel over here. Thank you. मेरा नाम है मोहम्मद इद्रिस, मैं चेन्नई से आ रहा हूँ। मेरा एज है 49। ऑर्गेनाइजेशन तो मस्त है, पूरा बहुत अच्छा किया उन लोग। मैं बहुत जगह में भागा हूँ, ये फर्स्ट टाइम आई एम रनिंग नेवी हाफ मैराथन, मुझे बहुत अच्छा लगा। सर्व विजेत्यांना नौसेनेशी संबंधित असे आकर्षक पारितोषिक आणि रोख रक्कम देण्यात आली। 10 किलोमीटरमधील सीनियर वेटरनमधील पुरुष आणि महिलांना आकर्षक पारितोषिक आणि रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले। 10 किलोमीटर शर्यतीत वेटरन गटामध्ये पुरुष आणि महिलांना आकर्षक पारितोषिक आणि रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले। पुरुषांच्या खुल्या गटातील 10 किलोमीटरच्या शर्यतीत तिसरा क्रमांक पटकावला तो रान्योत सिंग याने, तर दुसरा क्रमांक पटकावला संदेश उगाळे याने। प्रथम क्रमांक पटकावला तो शैलेश गंगोडा याने, ज्याने ही 10 किलोमीटरची शर्यत 33 मिनिटं आणि 59 सेकंदात पूर्ण केली। महिलांच्या 10 किलोमीटर खुल्या गटातील शर्यतीमध्ये तिसरा क्रमांक पटकावला तो प्रियांका नवकुडकर हिने, तर दुसरा क्रमांक पटकावला संगीता पटेलने। पहिल्या क्रमांकावर आली ती श्वेता गावडे, जिने ही 10 किलोमीटरची शर्यत 43 मिनिटं आणि 23 सेकंदात पूर्ण केली। आकर्षक पारितोषिक आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले। 21 किलोमीटर शर्यतीमधील सीनियर वेटरन गटामध्ये पुरुष आणि महिलांना आकर्षक पारितोषिक आणि रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आलं। एकवीस किलोमीटर मधील वेटरन मधील पुरुष आणि महिलांना आकर्षक पारितोषिक आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले। पुरुषांच्या 21 किलोमीटर शर्यतीतील खुल्या गटामध्ये तिसरा क्रमांक पटकावला तो आशुतोष दीक्षितने, दुसरा क्रमांक पटकावला तो बलकर सिंग याने आणि पहिला क्रमांक पटकावला तो नरेंद्र उगाळे याने, ज्याने ही 21 किलोमीटरची शर्यत 1 तास 16 मिनिटं आणि 19 सेकंदात पूर्ण केली। महिलांच्या 21 किलोमीटर शर्यतीतील खुल्या गटात पहिल्या क्रमांकावर आली ती पायल खन्ना, जिने ही शर्यत 1 तास 51 मिनिटं आणि 17 सेकंदात पूर्ण केली।
मी फर्स्ट आली सो मी खूप हॅप्पी आहे. मला एक्साइटमेंट आहे की मी कधी माझ्या घरी जाऊन पेरेंट्सना दाखवते की आई वन दिस मैराथन. बहुत अच्छा लग रहा है, स्पेशली ये ट्रॉफी इज़ वेरी स्पेशल और इंडियन नेवी का है तो और भी ज़्यादा खुशी हो रही है. 10 किलोमीटरमध्ये मी पहिला आलो आहे. ओपन कॅटेगरी चांगलं ऑर्गनाईज पण चांगलं आहे त्यांचं. व्हॉलंटियर्स पायलट ऑर्गनाईज चांगलं मस्त केलं आहे. मी नेव्हीचे आभार मानेन की त्यांनी रेस चांगल्या प्रकारे ऑर्गनाईज केली आणि त्याचा प्राईस पॉईंट जो होता एंट्री फीचा तो पण मिडल क्लास माणसाला परवडेल असा ठेवला. आणि अशाच रेसेस आल्या तर मुंबईतून महाराष्ट्रातून देशातून भरपूर टॅलेंट आपल्याला मिळेल. आज जो हमारा हाफ नेवी मैराथन कंडक्ट हुआ ये फर्स्ट टाइम हुआ है वेस्टर्न नेवल कमांड में. इसके पीछे 2 रीज़न्स हैं. एक तो हम 4 दिसंबर को नेवी डे मनाते हैं और उसके लिए जो सीरीज़ ऑफ एक्टिविटीज़ हैं, लॉट ऑफ एक्टिविटीज़ आर देयर पार्ट ऑफ द नेवी वीक एक्टिविटीज़. इसमें मैराथन भी एक था. नाउ मैराथन का बहुत ही अच्छा प्रतिसाद मिला है लोगों का. हमें इतनी एक्सपेक्टेशन ही नहीं थी कि फ़र्स्ट टाइम हो रहा है. फाइनली अगर आपने देखा होगा प्राइज़ डिस्ट्रीब्यूशन सेरेमनी में जो प्राइजेस है नॉटिकल प्राइजेस, आई डोंट थिंक कि बाकी किसी इवेंट्स में ऐसे प्राइजेस दिए गए हैं. और ये भी हमेशा सारे पार्टिसिपेंट्स जो विनर्स हैं उनको हमेशा लाइफ टाइम याद रहने वाला है. प्रथमच आयोजित केलेल्या या शर्यतीला उत्तम प्रतिसाद मिळाला आणि येत्या वर्षांमध्ये हा प्रतिसाद, आनंद, उत्साह, जोश वाढतच जाणार आहे यात काहीच शंका नाही. पुढील वर्षाच्या शर्यतीच्या आयोजनासाठी भारतीय नौसेनेला आपल्या सर्वांकडून खूप खूप सदिच्छा आणि शुभेच्छा.